कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो मम्मा, एक गुड न्यूज आहे। ग्रेट, बोल। अगं मम्मा, आई जाम भडकल्यात। रिअली? त्या म्हणाल्या कोणाशीच बोलायचं नाही, रूम मधनं बाहेर निघायचं नाही, काहीच खायचं प्यायचं नाही, फक्त एकट्या आकाशात अशी बोलल्या। नाही, आकाशात त्याला पण जाम टेन्शन आलेलं। आय एम 100% शुअर तो गिव्ह अप करणार। ग्रेट, ब्रिलियंट। आता अखिलनी माती खाता कामा नये। म्हणजे? अगं म्हणजे इथे आपण राज्याभिषेकाची तयारी करतोय अखिलच्या। तू राणी होशील, पण राजा म्हणेल मला सिंहासनावर बसायचंच नाहीये। मग काय करणार आहोत आपण, सांग बरं। अच्छा तसं। मम्मा, यू डोंट वरी। अखिलला कसं समजवायचं ना ते मला नीट माहिती आहे। काय समजवणारस तू मला? अहो, काय काय झालंय मला नीट सांगा ना। काय काय म्हणाले आई? त्यांना राग आला का माझा? मी जाऊन बोलू त्यांच्याशी? नको। अहो मग सांगा ना काय झालंय? वसुंधरा, काही झालं तरी तुम्ही असाल ना माझ्यासोबत? असं अचानक काय? मला उत्तर द्या ना आधी प्लीज। अहो, ही काय विचारायची गोष्ट आहे का? मी कायम तुमच्या सोबत आहे आयुष्यभर। बस मग वसुंधरा, आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे। नव्याने सुरुवात? मला ना खरंच काही कळत नाही, प्लीज मला नीट सांगा। मला खूप टेन्शन आलंय। अहो नाही बेटा, फार काही नाही। आईच्या मनात ना एक छोटीशी भीती आहे आणि म्हणूनच तिने माझ्याकडे काहीतरी मागितलं। थोडं विचार केल्यानंतर मी ठरवलंय की मी ऐकणार आहे तिचं। कसली भीती? म्हणजे नक्की काय मागितलं आईंनी? त्यांना आपण दोघं? नाही, तसं काही नाही। मग कसं आहे? तुम्ही फक्त मला प्रॉमिस करा की मी जे काही करेन तुम्ही माझी बाजू घ्याल, मला नेहमी सपोर्ट कराल। मी आयुष्यभर तुम्हाला सपोर्ट करेन, प्रॉमिस। बस माझ्यासाठी हेच महत्वाचं आहे। पण नक्की झालंय काय? आईने काय सांगितलं तुम्हाला? मला प्लीज सांगा। आता नको, आपण नंतर बोलूया। नाही आकाश, मला आत्ताच्या आत्ता सांगा। तुम्हाला आपल्या मुलांची शपथ? वेट लागलाय का तुला? काय करून बसलीस तू? अगं आकाशचा स्वभाव माहिती आहे ना तुला। आता तुला बरं वाटावं म्हणून तो होच म्हणणार। काय बिघडलं त्याच्यात? आई आहे मी त्याची, एवढा माझा मान राखायला काय हरकत आहे? बायकोच्या बाबतीत ऐकलं का त्यांनी? नाही ना, मग या बाबतीत ऐकू देत। कळतंय का तुला जयश्री? बिझनेस मधली काय अक्कल आहे तुला? काय माहिती आहे? कळतं त्यातलं? हे जे आज वैभव दिसतंय ना, जे उभं केलं ना वैभव, ते आकाशने उभं केलंय। साध्या केटरिंगच्या बिझनेस पासून ते आज करोडोचे कॉन्ट्रॅक्ट करण्यापर्यंत पुढे गेले कंपनी। कुणामुळे? आकाशमुळे। त्याच्या आयुष्यभराची मेहनत तू पुसून टाकायला निघालीस। तुम्हाला काय फक्त माझीच चूक दिसते का? हा, मला काय मज्जा येते करायला? पण करावं लागतं, घराच्या भल्यासाठी, आकाशच्या भल्यासाठी। हे असं भलं करतात भावंडांमध्ये भांडणं लावून? काय भांडणं लावली मी? अखिल आणि आकाश भांडताना दिसले तुम्हाला? नाही, आकाश आणि अखिल भांडणार नाहीतच, पण ती जी वसुंधरा आहे ना, वसुंधराचं भूत ना तुझ्या डोक्यावरून उतरतच नाहीये। तुमच्या डोक्यावरून उतरलेलं दिसतंय। पहिल्यासारखे तिला डोक्यावर घेऊन फिरता येते? मग काय करू? तुझ्यासारखं आयुष्यभर तिचा रागराग करू? नकाच करू, पण जे मला दिसतंय ना ते तुम्हा कोणालाच दिसत नाहीये। आकाशच्या ह्याच पैशावर टपलेली आहे ती, पण त्याच्याजवळ पैसा नसेलच तर ती काय करणार? जयश्री, तुझा हा आडमुठेपणा ना एक दिवस आपल्याला रस्त्यावर आणणार आहे। कळेल लवकरच। एका महिन्याच्या आत सोडून जाते की नाही बघा। तर नाही गेली तर? तर काय,
तर त्याचं आयुष्यभराचं नुकसान करून बसशील तू. तेव्हा फार उशीर झालेला असेल. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि आकाशला सांगतो की तुझी आई वसुंधरेच्या रागापायी ना भ्रमिष्ठासारखं काहीतरी बोलते. वेडी पिशी झाली ती, चित्र विचित्र वागते. आत्ताच जाऊन सांगतो. शपथ आहे तुम्हाला माझी. जयश्री, हे असं काही केलं ना तर मी जीव देईन, गच्चीवरून उडी मारते बघाच. कर, आज तू मनमानी करतीयस, पण एक लक्षात ठेव, तुझ्या या हट्टीपणामुळे बिझनेसला धक्का लागला किंवा भावंडांमध्ये फूट पडली, उभ्या जन्मात तुला माफ करणार नाही मी. शक्यच नाहीये. मग मी काय खोटं बोलतेय का अखिल? तसं म्हणत नाहीये मी, पण अखिल आई आज स्वतः दुपारी मला सांगत होत्या, तुला माहितीये मम्मा येऊन गेल्यावर खूप अस्वस्थ झाल्या त्या. मी मला म्हणत होत्या त्यांचा वसुवहिनीवर अजिबात विश्वास नाहीये. ती परत कधी आकाश दादाला फसवेल, त्याच्याकडनं पैसे उकळेल, काही सांगता येत नाही. अरे असं आई म्हणत होत्या, मी नाही. यार काय चाललंय? आईला असं काय वाटतंय? जे घडून गेलं त्याला इतका वेळ होऊन गेला यार. आणि ऑलमोस्ट सगळ्यांनी वहिनीला माफ केलं. तू केलंस? हे बघ, आकाश दादाला वहिनीबद्दल काहीही बोललेलं आवडत नाही. मी तेव्हाही काय बोललो नव्हतो, आत्ताही काय बोलणार नाही. इन दी एंड ते दोघं आत्ता आनंदी आहेत ना, सुखी आहेत ना, झालं. अरे पण आई असं विचार करू शकत नाहीत ना. आकाश दादा त्यांचा मुलगा आहे आणि ऑब्व्हियसली त्यांना त्यांची काळजी वाटणार. यू नो व्हॉट, सगळे नेहमी आईंनाच क्रिटिसाइज करतात. ॲटलिस्ट आपण तरी त्यांच्या बाजूने उभे राहूयात ना. आता त्यांना वसू वहिनीवर भरोसा नाही वाटत म्हणजे नाही वाटत. अरे यार, पण म्हणून काय अख्ख्या कंपनीचं बर्डन माझ्यावर टाकणार का आता? अरे बर्डन कसं अखिल? तुला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली स्वतःला प्रूव्ह करण्याची. कसं कसं करणार आहे मी एकटा हे सगळं? अरे कसं करणार म्हणजे? विसरलास का तू? जेव्हा वसू वहिनीचा सगळा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा तू तुझं काम करायला सुरुवातही केली होती. मध्ये त्या लकीला अटक झाली नसती ना, आतापर्यंत तू सक्सेसफुल झाला असतास. एक्झॅक्टली, तेव्हा लकी होता सोबत. आता कोण आहे? मला सांग, लकीला अटक कोणामुळे झाली? वसू वहिनी किंवा आकाश दादांनीही तुझी मदत केली नव्हती अखेर. नाउ दिस इज हाय टाइम. जरा विचार कर, तू जोपर्यंत स्वतःसाठी ठामपणे उभा राहत नाहीस ना, तुझे मोठे भाऊ मोठा असल्याचा फायदाच घेत राहणार. नाही नाही नाही, बघ असं काही होणार नाही आणि हे असं काही घडणारच नाही. काय आहे ना, आकाश दादाने खूप मेहनत करून ही कंपनी उभी केली. तो इतक्या सहज हे सगळं ऍक्सेप्ट करणारच नाही. आणि केलं तर? नाही अखिल, तू फक्त एकच कर प्लीज, आता माती खाऊ नकोस. आईनीही तुझ्यावर विश्वास टाकलाय. जेव्हा आकाश दादा तुला CEO करायचं ठरवेल ना, तेव्हा हो म्हण. तनु प्लीज माझं एकदा ऐकून घे. मला काही ऐकायचं नाही. ऍटलीस्ट दिस टाइम डोंट डिसअपॉइंट मी प्लीज. आईची इच्छा आहे की मी पूर्ण बिझनेस अखिलला हँडओव्हर करावं. काय? आणि तुम्हाला हे मान्य आहे? हो, मी माझी CEO ची पोस्ट सोडली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.